Audio Jungle. Audio Jungle. काय सांगाल गेवराई तालुका लोकसभा मतदारसंघाचे चालू आहे, विधानसभा मतदारसंघी चालू आहे आणि या विधानसभा मतदारसंघामध्ये आपण जे काही गेवराई मतदारसंघामध्ये जे काही तुम्ही प्रचार करतायत यावर आपल्याकडे प्रचाराचा जो काही वेग आहे आणि कार्यकर्ता जो वेग आहे या संदर्भात आपलं काय मत असेल आणि येणारी विधानसभा ही कोणत्या पद्धतीत असणार? यावेळेस महायुतीचे अधिकृत उमेदवार श्री विजयसिंह शिवाजीराव पंडित हे तलवाडाच गाव नाही तर पंचक्रोशीतले जेवढे गावं आहेत तिथून मोठी लीड अशी ह्या ठिकाणी त्यांना मिळेल। याचबरोबर केलेल्या कामात आणि 25 वर्षाचा जो विजयराजेंचा कार्यकाळ आहे स्थानिक स्वराज्य निवडणुकीचा त्याच्या आधारे नक्कीच लोक ह्यावेळेस बदल घडून आणतील आणि मोठ्या मताधिक्याने त्यांना निवडून। या ठिकाणी गेवराई तालुक्याचे जे काही राजकारण तापलेलं आहे ना, विरोधकाकडून जे काही आरोप प्रत्यारोप आपल्याकडे होत आहेत या आरोपाला आपण प्रत्युत्तर कशा पद्धतीत देणार आहे? आता हे आरोप प्रत्यारोप करणं तर त्यांचं काम आहे, मुद्दे काही विकासाचे नाहीत म्हणून सुरुवात अमरसिंह पंडित आणि त्या भाषणाचा अंत विजयसिंह पंडित एवढंच त्यांच्याकडे मुद्दा आहे। तुम्ही आजही त्यांचे भाषणं बघा, त्याच्या व्यतिरिक्त त्यांचं काही बोलणं नाही। कुणी शाळेवर कॉलेजवर किंवा तुतीच्या त्या रायरीसारख्या ठिकाणी मोठा प्रकल्प त्याच्यावर कधी चर्चा होणार नाही, कायम काहीतरी भैयासाहेब असेल विजयराजे असेल। गेवराई तालुक्यात जे काही राजकारण आहे, गेवराई तालुक्यातलं राजकारण फक्त ऊसाच्या मर्यादित पुरतं आहे, पण विनाकारण गेवराई तालुक्यामध्ये अनेक असे प्रश्न आहेत ज्या प्रश्नाला आतापर्यंत प्रस्थापित नेत्यांना हात घातला नाही। नक्कीच आता संभाजीनगर सारख्या ठिकाणी इथं संवाद मेळावा झाला, 30% आपला तालुका हा संभाजीनगर पुणे मुंबईला स्थलांतर आहे। ही फार मोठी शोकांतिका आहे। या विद्यमान आमदारांनी ज्यांना गल्लीपासून दिल्लीपर्यंत सरकार मिळाली यांनी काय आता एखादा उद्योग इथं आणला नाही किंवा कॉलेजची परिस्थिती काय इथली सुधारवली नाही, हा एक मोठा प्रश्न आहे। येणाऱ्या 20 तारखेला आपण मतदारांना काय आवाहन कराल जेणेकरून येणारी 20 तारीख ही आपल्या भाग्यासाठी लाभ होऊ शकते? नक्कीच मी तेवढंच आवाहन करेन की तुम्ही 10 वर्ष ह्यांना देऊन बघितलं, 15 वर्ष त्यांनाही देऊन बघितलं, एक संधी तुम्ही विजयसिंह पंडित यांना द्या, नक्कीच तुम्हाला नाउमेद नाही होणार आणि येत्या 5 वर्षात त्यांचा जो कार्यकाळ असेल त्याच्यात आपण तालुक्याचा विकासाने तख्तापलट करू हा विश्वास आहे। या ठिकाणी फक्त माझा ऊस घेऊन जा, माझा करू कर्मचारी नाही काय बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।